गोष्टीची 100% खात्री आहे, की ह्याच्या आधी मराठा हिस्ट्रीला एवढ्या मोठ्या स्केलवर आपण कधीही मोठ्या पडद्यावर बघितलं नाहीये. सो त्या एका कारणासाठी तुम्ही सगळ्यांनी ह्या व्हिडिओच्या पुढे मी जे काय बोलतोय, नाही बोलतोय ते सगळं इग्नोर करून हा पिक्चर बघा. कारण ज्या स्केलला हा पिक्चर प्रेझेंट केलाय, तिथे आपण आजपर्यंत कधीच नव्हतो गेलो. त्या लेव्हलचं डिटेल, त्या लेव्हलचं डेडिकेशन, त्या लेव्हलची मेहनत त्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येते. छोटे-मोठे सेट्स असतील, रूमचं हे असेल, ते असेल, सगळं ह्याच्यात इतका जास्त डिटेल्ड आणि रिच लूक देण्याचं हे केलेलं आहे, की तुम्ही ते बघितल्या-बघितल्या तुम्हाला कळतं, की काय व्हिजन होतं प्रोड्युसर्स किंवा डायरेक्टरचं, की अजिबात कॉम्प्रोमाईज नको आहे कुठल्या गोष्टीत आणि तो प्रोडक्शन व्हॅल्यूच्या हिशोबाने तर अजिबात दिसून येत नाही. ना तो कधीच ॲक्टरकडनं दिसून येतो. कारण विकी कौशलने जे काम केलंय ते मला नाही वाटत कोणीच आता करू शकेल ह्यानंतर, की त्या लेव्हलला मॅच करणंच खूप मुश्किल आहे. कारण मी कोणच आहे म्हणजे ॲक्टिंगबद्दल बोलणारा विकी कौशलच्या, पण जे मी आता बघितलंय पडद्यावर ते इतकं हॉनेस्ट होतं, की जे काही रागवाले सीन्स आहेत, ज्याच्यात ते रागाने बघतायत, ज्याच्यात ते करेजियसली ओरडतायत, ज्याच्यात ते शत्रूसमोर एकटे आहेत, पण भिडलेत त्यांना जाऊन. प्रत्येक सीनमध्ये विकी कौशलने असं असं जिवंत केलंय त्या कॅरेक्टरला आणि अं, त्या मोठ्या पडद्यावर ते एक्सपिरियन्स करण्यासाठी सगळ्यांनी एकदा तरी तिकीट काढून हा पिक्चर बघावा. हे माझी विनंती आहे. रिकमेंडेशन पण नाही. बघाच तुम्ही हा पिक्चर. एवढं प्युअर काम केलंय विकी कौशलने, की अर्ध्यापेक्षा जास्त वेळा तर तुम्ही विसरून जाल, की हा विकी कौशल आहे. ह्याला आपण या पिक्चरमध्ये, त्या पिक्चरमध्ये बघितलं. असं अजिबात कुठे वाटत नाही, की एकदम प्युअरली ते कॅरेक्टर त्यांनी आत्मसात केलंय आणि जेव्हा आपण बघतो एवढी मोठी जीवनगाथा त्यांची, त्या जीवनगाथेचा एक छोटासा पार्ट त्यांनी अख्ख्या ह्याच्यात दाखवलाय. म्हणजे अख्खं त्यांचं आयुष्य दाखवणं पण मुश्किलच आहे. तुम्ही 4 तास, 5 तास घ्याल तरी तुम्ही त्या अख्ख्या स्टोरीला जस्टिस नाही करू शकत. सो लक्ष्मण उतेकर जे या पिक्चरचे डायरेक्टर आहेत, त्यांनी एक छोटासा पार्ट निवडलाय संभाजी महाराजांच्या हिस्ट्रीवरनं आणि त्यात ते तेवढी जर्नी दाखवतात. जो त्यांच्या अ, राज्याभिषेकाच्या जस्ट आधीपासून त्यांच्या डेथपर्यंतचा एक कव्हर केलाय त्यांनी पार्ट, जो त्यांच्या आयुष्याचा मे बी 6 ते 7 मे बी 8 वर्षाचा पार्ट असेल. मॅक्स टू मॅक्स 8 वर्षाचा पार्ट असेल, जो आपण या स्टोरीत बघतो. त्यांचे जे लाईफचे आधीचे स्ट्रगल्स आहेत, ते थोडेफार कॉलबॅक्समध्ये तुम्हाला ऐकू येतात. पण त्या लेन्सने जर तुम्ही हा पिक्चर बघाल, तर तुम्हाला ते अजिबात सापडणार नाही. जे आम्ही एका मागच्या लाँग फॉर्म व्हिडिओमध्ये पण बोललेलो, की जर ॲज अ बायोपिक तुम्हाला सगळंच कव्हर करायचं असेल, की त्यांचं पूर्ण कॅरेक्टर तुम्हाला ऑडियन्ससमोर मांडायचं असेल, फुल स्टार्ट टू एंड, तर तेही पार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यात ते हळू-हळू शिकतायत. कारण त्यानेच त्यांचं जे त्यांच्या युवा पिढीतलं कॅरेक्टर आहे, ते डेव्हलप झालंय. जे ते सगळे त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या आजीपर्यंत सगळ्यांना जेव्हा ते राजकारण समजून घेत होते त्यांच्याकडून, तेव्हा त्यांचं ते कॅरेक्टर डेव्हलप झालंय. सो तो वाला पार्ट इकडे नाहीये. पण जे आहे ते इतकं जास्त हॉनेस्ट आहे, की बाकी आपण कशाला बघत नाही. अजून एक गोष्ट अशी आहे, की तुम्हाला जर मराठा हिस्ट्री माहिती असेल, तुम्हाला कॅरेक्टर्सची नावं माहिती असतील, तुम्हाला कॅरेक्टर्स कोण आहेत हे माहिती असेल, तर तुम्हाला पिक्चर पीस टुगेदर असं करायला सोपं जाईल, की हां, हे कनेक्शन इकडे हे आहेत, हे आहेत, हे आहेत. कारण मूव्हीमध्ये प्रत्येक कॅरेक्टर जे स्क्रीनवर येतं त्यांचं खूप डिटेल्ड इंट्रोडक्शन होईलच असं नाही. कारण आपण खूप पिक्चर्समध्ये बघतो, की जेव्हा कॅरेक्टर पहिल्यांदा येतं स्क्रीनवर, तेव्हा त्यांचं नाव आणि ते कुठले ते असं एक्सपोजिशन थ्रू दिलं जातं आपल्याला, की हां, हे कॅरेक्टर आहे, की रायाजी, बांदल सेना असं म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून, की ते असं पोहचत आपल्यापर्यंत येतं, की हां, हे कोण आहेत वगैरे, वगैरे. पण असं प्रत्येक कॅरेक्टरचं इकडे डिस्क्रिप्शन नाहीये. सो जर तुम्ही अ, अजिबातच माहिती नसेल तुम्हाला या गोष्टींची, थोडीफार माहिती असेल माझ्यासारखी, थोडीफार इतकी नाही माहिती, पण थोडीफार असेल तर तुम्ही ते समजून घेऊ शकता, की ह्याचं इकडे हे कनेक्शन, ते कनेक्शन, ते असं, असं, असं. कारण
मूव्ही स्पेशल एफर्ट्स घेऊन तुम्हाला त्या गोष्टी एस्टॅब्लिश करून देत नाही, की कोण कुठले, कशाचे, कोणाचे मित्र, भाऊ, बहीण, बंधू, काही अशी जी एक्स्ट्रा लोअर आहे, तो कुठल्याही प्रकारे त्या पिक्चरमध्ये एक्सप्लेन नाही होत. सो तेवढा एक पार्ट जर तुम्ही माहिती करून गेलात, तर तुम्हाला अजून त्या पिक्चरचं हे कळेल, की किती डिफरंट नाते इकडचे-तिकडचे कनेक्टेड आहेत ह्या सगळ्या राजकारणाच्या प्रोसेसमध्ये. ॲक्शन सीन्स या पिक्चरमध्ये आहेत ते परत एकदा विकी कौशलने जे डेडिकेट केलंय स्वतःला, हॉर्स रायडिंग असेल, स्वॉर्ड फायटिंग असेल, गदा आहे, धनुष्य बाण जंप मारतायत, इकडे-तिकडे स्विंग करतायत. एक सीन आहे जो आपण टीझरमध्ये बघितलेला, की ते त्यांना धरायला अख्खी सेना आणि ते एकटे मारत सुटलेत फक्त लोकांना. इथे धरतायत, मारतायत, आपटतायत, काही म्हणजे जे मिळेल त्याला धरून फिरून मारतायत. ती इतकं खरं वाटतं. म्हणजे ऑफकोर्स ती ॲक्टिंग आहे, पण म्हणजे क्रेडिट टू द डायरेक्टर, क्रेडिट टू द स्टंटमॅन जे आहेत आजूबाजूला विकी कौशलच्या आणि क्रेडिट टू विकी कौशल ॲज अन ॲक्टर, की त्यांनी ते इतकं प्युअरली एक्झिक्यूट केलंय. खरंच म्हणजे मी प्रत्येक वेळेला ते रिपीट करतोय तो शब्द, पण अजिबात असं वाटत नाही कुठे, की होल्ड बॅक केलंय, कुठे ॲक्टिंग अशी कळून नाही येत. खूप, खूप जास्त प्युअरली. जेव्हा आपण बघतो, की एक राजा आहे आणि त्याला 100-200 लोकांनी धरून ठेवायचा प्रयत्न केलाय, पण तो प्रत्येक सेकंदाला फक्त त्यांना झटकतोय, मारतोय, सुटण्याचा प्रयत्न करतोय. का? कारण त्याला त्यांच्या वडिलांनी दिलेलं स्वप्न पूर्ण करायचंय. ही जी लाईन आपण आता मी जी बोललो, ती किती ॲब्स्ट्रॅक्ट आहे, पण ते जेव्हा ऑन स्क्रीन आपण बघतो, तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं, की हे खरंच घडलेलं आहे आणि हे घडल्यानंतर ती हिस्ट्री लोकांपर्यंत पोहोचायला इतका वेळ लागलाय, की आत्ता लोकांना असं जाणवायला लागलंय, की छत्रपती संभाजी महाराजांचं पण चरित्र एवढं मोठं होतं. ऑफकोर्स आधी सीरियल्स होत्या, हे सगळं होतं. पण जसं मी बोललो, की टेक्स्टबुकमध्ये एवढाच उल्लेख होता. मान्य आहे, की बुक त्यांच्याबद्दल नव्हती, पण त्या बुकला जेव्हा एंड करत होते, तेव्हा पण काही उल्लेख नव्हता. शिवाजी महाराजांच्या नंतर पुढे कोणी गादी सांभाळली वगैरे काही उल्लेख नव्हता आणि असंच अनेक मीडियामध्ये पण आपल्याला दिसून येतं, की ती हिस्ट्री कुठे ना कुठे लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच तिला थांबवलं गेलं. पण आता नाही. आता आपण सगळेच हुशार आहोत, आपण सगळेच जाणकार आहोत आणि दिसतंय आपल्याला, की ज्या प्रकारे रिस्पॉन्स आहे पिक्चरला, हा पिक्चर खूपच जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे ह्याच्यात चुका-बिका काढण्याची मला अजिबातच इच्छा नाहीये ना मला काय म्हणतात त्याला मला वाटत पण नाही, की चुका कोणी काढाव्यात. हां, म्हणजे ह्याच्या आधीचा जो पिक्चर होता त्याच्यात आम्ही बऱ्याच गोष्टी पॉइंट आउट केलेल्या. त्याच्यात ह्याच्यातही आहेत म्हणजे जिकडे सबलिमिनली संभाजी महाराजांना ॲट लीस्ट 3 देवांच्या समान दाखवण्यात आलंय. पण इतकं डायरेक्ट नव्हतं जितकं त्या आधीच्या पिक्चरमध्ये होतं. सो त्याबद्दल मला इतकं काही असं खटकून आलेलं नाही. कारण दाखवण्याची पद्धत खूप सटल होती. त्याने असं एकदम इन युअर फेस काही नव्हतं. सो 1-2 पॉइंट्स जर इकडचे-तिकडचे सोडले तर हा पिक्चर इतका काय म्हणतात त्याला भक्तिभावनेने बनवलेला आहे. नक्कीच त्यामागे कमर्शियल अँगल ऑफकोर्स आहे. पण त्या कमर्शियल अँगलच्या एक लाईन आधी तिथे हॉनेस्टी आहे, जी प्रत्येक मिनिटाला दिसून येते. ॲक्टरकडून, डायरेक्टरकडून, प्रोडक्शन डिझायनरकडून, सिनेमॅटोग्राफरकडून प्रत्येक स्टंट माणूस जो आहे, स्टंटमॅन जो आहे, ज्यांनी ज्यांनी त्या फाईट्समध्ये भाग घेतला त्यांच्याकडून, प्रत्येक छोटा-मोठा ज्यांनी पण रोल केला त्यांच्याकडून. अक्षय खन्नाचा रोल अख्ख्या ह्याच्यात फक्त एका जागी बसून बोलण्याचा आहे. कारण तो 60, 70, 80 जेवढाही वर्षाचा तो म्हातारा होता, त्यांनी फक्त त्याच्या डोळ्यासमोर दख्खनला कॅप्चर करण्याचं स्वप्न ठेवलेलं. पण ते शेवटपर्यंत झालं नाही आणि तसंच तो मेला जागेवर. सो त्याचा जो रोल आहे, एक थकलेला म्हातारा, हा रोल आहे फक्त अक्षय खन्नाचा आणि तो फक्त मध्ये-मध्ये गोष्टी बोलतो आणि मारतो एकमेकांना बस. तेही जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं, की काय ताकद होती आपल्या मराठी राजांची, की त्यांनी त्या दिल्लीच्या एम्पररला, जो दिल्ली सोडून इथे आलेला, संभाजीनगरमध्ये स्लॅश औरंगाबादला, तिकडेच त्याला मृत्यू मिळाला. ते त्याचं स्वप्न होतं ते कॅप्चर करणं, ते तर झालंच नाही. ना तो त्याच्या घरी म्हणजे त्याचं जे काही
नेटिव्ह घर होतं तिकडे जाऊन तो मेला असंही नाही झाला. तो इकडेच एक छोटी इच्छा घेऊन आला, ती इच्छा अपुरी ठेवून मेला. आणि हेच पिक्चरच्या क्लायमॅक्समध्ये पण आपल्याला दिसतं, की त्याची इच्छा आहे, की फक्त संभाजी महाराजांकडून त्यांनी एक अशी छोटीशी अ, दुःखाची हे ऐकावी हाक. मला इकडे एवढुसं लागलेलं त्याच्यानंतर मला इतकं दुखत होतं ते औषध वगैरे लावताना. संभाजी महाराजांवर इतके अत्याचार झालेत. त्यानंतरही त्यांनी औरंगजेबासाठी एक दुःखी आवाज नाही काढला किंवा त्याचं ते जे त्याला जे हवं होतं औरंगजेबाला ते त्याला मिळूच दिलं नाही आणि पिक्चरचा एंडही तसाच आहे. त्याच्यात आपल्याला असं सांगितलं जातं, की औरंगजेबाची जी काही इच्छा होती ती शेवटपर्यंत पूर्ण नाही झाली. म्हणजे भली जीवन सोडायची वेळ आली, तरी आपले जे विचार आहेत किंवा आपले जे कर्तव्य आहेत, ते अजिबात न त्यागता या सारखे समोर उभे होते ते आणि तसंच त्या औरंगजेबाला तिकडे स्ट्रगल करत मृत्यू मिळाला. पण स्वप्न त्याचं पूर्ण होऊ नाही दिलं. सो हे जे काही व्हिडिओ आहे हा खूप मोठा असेल, छोटा असेल माहीत नाही. मी एडिट करीन तसं तेवढं. पण एक कन्फर्म आहे, की हा पिक्चर खूप छान आहे. सगळ्यांनी जाऊन बघा. सगळ्यांनी आपापल्या मित्रांना घेऊन जा. सगळ्यांपर्यंत ही स्टोरी पोहोचू द्या आणि जर तुम्हाला हे मी जे काही बोललो त्यातलं थोडं पण आवडलं असेल, नसेल आवडलं तर मला कमेंट्समध्ये सांगा. एक लाईक करा जर तुम्हाला वाटतं हे सगळ्यांपर्यंत माझं बोलणं पोहोचण्याच्या लायकीचं आहे, तर ते शेअरचं बटन पण दाबा. असंच काही असेल तर मी उद्या परवा ही रेकॉर्ड करून टाकीन. तोवर बाय आणि असेच येत राहा या चॅनलवर जर तुम्ही असाल सबस्क्रायबर तर. नसाल तर करा सबस्क्राईब. जय भवानी, जय शिवराय.